आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय। मनोहर कराळे साहेबांचं या स्पर्धेचं शीर्षक गीत त्यांनी गायलंय आणि 5 रात्री नाही तर गोरेगावकर जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा हे गीत ऐकत असतात। वेलकम मनोहरजी कराळे साहेब, आपलं स्वागत आहे। सन्माननीय मुजीब भाई यांचं देखील आगमन झालंय। पहिला बॉल उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। फील्डर के मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखे के बाहर। पहिल्या बॉल वरती आक्रमण, षटकार। थँक यू प्रेझेंटेशन बॉक्स। खरं तर मान्यवरांचं ही मनपूर्वक आपण सत्कार करणं महत्त्वाचं आहे। गेम ऑन। पहिला बॉल षटकार आला परंतु तदनंतर या ठिकाणी डिफेन्सिव्ह स्ट्रोक, खरं तर बचाव या ठिकाणी करण्याचं काम, खरं तर सन्मान दिले गेले। या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला कव्हर मध्ये परंतु 30 सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। रेग्युलर गटामधली ही मॅच क्रमांक 2 आपण पाहतात। एका बाजूला शील फाटा, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता जगन्नाथ पाटील यांचा संघ, अर्थातच भूमी 11 मांडा संघ। अगदी बॅटिंग करत असताना अजमलनं पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय अशोक डिंडा या गोलंदाजाचा। खरं तर पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत षटकाराने केलंय। 7 धावा फुलकावरती आहेत। गुडलँड स्पॉट उडवलाय, ऑन साइडला स्ट्रोक भरपूर चांगलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू फरार, सीमारेषा पार, ठोकलाय षटकार। मोहाचीवाडी श्री 11 मोहाचीवाडी दोन्ही संघाचे संघनायक विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधायचा। श्री 11 मोहाचीवाडी आणि यानंतर जो सामना होणार आहे आजच्या रात्रीमध्ये, खऱ्या अर्थाने तन्मयी आरवी 11 न्यू गोल्डन पोसरी मयूर पाटीलचा संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाचीवाडी अर्थातच अमोल चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण सज्ज राहायचे कारण या ठिकाणी टॉस सुद्धा केला जाईल। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स। अगदी या ठिकाणी शिलफाटा या संघाची सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते। दोन्ही फलंदाजांनी सध्या तरी आपली ताकद मैदानाच्या आत दाखवली। दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, त्याचं उदाहरण त्यानं षटकारानं दाखवलंय। आता मात्र गोलंदाजाला कमबॅक करायचंय परंतु हा चेंडू दिशापासून बरकटलाय, पंचांचा इशारा वाईडचा आलाय। आता इथनं एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते। टीमची टोटल बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहतात खरं तर शिलफाटा या संघाची टोटल बिनबाद अशी सुरुवात, तब्बल 14 धावा। यॉर्कलाइनचा हा चेंडू परफेक्ट, या ठिकाणी हा यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय। अगदी जवळ लेग स्टिक दाखवण्यात आली गोलंदाजाला आणि खरं तर तीच लेग स्टिक आता या ठिकाणी उखाडली गेली आहे। इथं पुनरागमन करतोय गोलंदाज अशोक, धक्का लागतोय पहिला टीम शिलफाटा या संघाला। खरं तर महत्वाचा विकेट खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवून दिलाय भूमी 11 मांडा या संघाला। ऍक्शन रिप्ले पाहतात, परफेक्ट यॉर्कर होता। बॅट्समन शपथ झाले होते परंतु त्यांच्या बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता आणि त्यानंतर विकेट आलाय। चेक। भावाळे बी संघाचे पुरस्कर्ते विवेकजी तरे साहेब यांचं देखील इथे आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सन्माननीय विवेकजी तरे साहेब, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे। आषाढे गावचे ते आहेत आणि विवेकजी तरे साहेब आपण या, आपलं स्वागत आहे या मंचावरती। नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय। तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतात खरं तर नूर आलेत। नूर मैदानाच्या आत एंटर झालाय, त्याला देखील चांगली सुरुवात करायची आहे।
आपल्या टीमसाठी, परंतु हा चेंडू खरं तर पॅड वरती होता. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा चांगला डिसिजन, परंतु यस लेग बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच शिलफाटा या संघाला ही एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 15 धावा जाऊन पोहोचते. खरं तर 15 या धाव संख्येवरती आतापर्यंत शिलफाटा या संघाने धावा जमा केल्यात. शेवटचा चेंडू अशोक यांचा हा शेवटचा चेंडू स्टेप आउट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, चुका होणार नाही. चिंटू होते, त्यांना अप्रतिम कॅच स्वीकारली आहे. एकाच ओव्हर मध्ये 2 धक्के लागले गेलेत. अगदी या ओव्हर मध्ये खरं तर भरपूर चांगला कमबॅक, धावाही आल्यात, परंतु विकेट सुद्धा आलाय. अटॅकिंग गोलंदाजी या षटकात पाहायला मिळाली. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकात बॅटिंग करत असताना शिलपाटा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धाव फलकावरती 2 गडी बाद. खरं तर नक्कीच संगीत भरपूर चांगलं पाहायला मिळालं. खरं तर शिलफाटा टीमचे दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज आता डगआउट मध्ये आलेत. सध्या तरी आता डगआउट मध्ये नक्कीच धक्काधक करायला सुरुवात झाली असेल, कारण की जे 2 विस्फोटक फलंदाज होते ते लवकरात लवकर बाद झाले. आता मैदानाच्या आत सध्या तरी आपण पाहतात नूर आणि नक्कीच अनास आलेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतात गोरेगाव एंड कडनं गोलंदाज चिंटू. गेम ऑन. फुल लेंथ बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस या ठिकाणी पंचांचा इशारा डॉट आलाय. अगदी फुल लेंथचा चेंडू होता सध्या तरी मैदानाच्या आत, परंतु तदनंतर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, चेक केले जाईल. आता या ठिकाणी तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण यायचंय आणि चेक करायचं आहे. यस बिमर साठी रिव्ह्यू आहे. या ठिकाणी बॅटरने चॅलेंज केलाय. सर्व काही चेक केले जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. जे काही निर्णय ते थेट येईल, लेट पण थेट. कोणत्याच टीम वरती अन्याय होणार नाहीये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर पुरेपूर केला जाईल. खरं तर ओम साई एमटीसी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यस लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि पंचांचा इशारा आलाय की चेंडू नो आहे. बीमर चेंडू ऍक्शन रिप्ले आता स्क्रीन वरती पाहायला मिळेल. अगदी कमरेपेक्षा जास्त, अगदी कमरेच्याही वर हा चेंडू होता आणि खरं तर तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय की चेंडू नो आहे. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला, प्लस आता बेनिफिट मिळेल. यस पंचांचा इशारा पण पाहतात. फ्री हिटचा इशारा आता पंचांचा पाहायला मिळते. पहिलाच बॉल फेकत असताना चिंटूने नो बॉल फेकलाय. फ्री हिटचा हा चेंडू उडवला ऑन साइडला, फटका चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू नाही आहेत आणि बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. मैदानाच्या आत धावांची सुरुवात करत असताना तर अगदी या ठिकाणी आपण पाहतायत चौकार आला. चौकाराच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती. इथे हा चेंडू नक्कीच आपण पाहतायत. खरं तर खराब चेंडू फेकल्यानंतर कमबॅक करण्याचं काम सध्या तरी केले जात आहे. तर नक्कीच बदलापूर समालोचक समितीचे आमचे सदस्य अनुज मोरे यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल यायचं आपण. ओव्हर पिच बॉल, व्हाट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ज्या वेगाने बॉल फेकला त्याच्या डबल वेगाने मात्र बॉल फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज आपण पाहतायत नूरच्या बॅट मधनं हा देखना षटकार.
काय होता ऍक्शन रिप्ले पाहायला मजा आली कारण की अगदी वेगाने चेंडू फेकला होता त्याच वेगाचा प्रत्युत्तर देत असताना वेगवान फटका शॉर्ट ऑफ बॉल कट केलाय कव्हरला खेळाडू आहेत फटका सुंदर आहे स्क्वेअर कटचा हा अगदी फटका होता परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत या फटक्यासाठी खरं तर डीप मध्ये खेळाडू प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग एकच धाव षटकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज चिंटून आतापर्यंत 4 बॉल फेकले आणि 12 धावा देखील खर्च केल्यात कमबॅक करायचंय त्याला गुडलेस फटका चेंडू फटका फसलाय की काय डीप मध्ये खेळाडू आहेत जज करतायत जजमेंट अप्रतिम आणि त्यानंतर या ठिकाणी विकेट मिळवले आपल्या स्वतःच्या नावावरती फलंदाज बाद अनास बॅक टू द फलंदाज पवेलियन प्रमोदजी खंडागले आणि वैभवजी कडब यांच्या माध्यमातून मॅडिस रनसाठी खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय अगदी गोलंदाजी करत असताना अशोकनं सुद्धा 5व्या चेंडूवरती विकेट मिळवला होता परंतु तदनंतर आता चिंटू देखील गोलंदाजी करत असताना 5व्या चेंडूवरती अगदी विकेटचा अकाउंट ओपन करतोय आतापर्यंत बॅटिंग करत असताना शेल फाटा संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचते ती 27 धाबा आहेत अगदी अशाच प्रकारच्या धावा आल्या तर नक्कीच जवळजवळ 55 ते 60 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचू शकतो आणि खरं तर नक्कीच बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे ती शीलफाटा या संघाकडे त्याचं उदाहरण नक्कीच पाहायला मिळतंय कारण की जो फलंदाज देतो तो खरं तर चौकार किंवा षटकारानंच मैदानाच्या आत आपला अकाउंट मात्र ओपन करतोय नवीन फलंदाज अक्षयला पाहतात 731 जर्सी नंबर आपण पाहतात अक्षयनं परिधान केलाय नक्कीच याचं उत्तर आपण अक्षयला नक्कीच विचारणार आहोत नंतर फटका चांगला आहे गॅप मध्ये ढकललाय डीप मध्ये खेळाडू आले अगदी चांगली फिल्डिंग फटका देखील चांगला होता परंतु तेवढी चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते इथनं पाहिलं तर षटक क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटक यस ओव्हर कंप्लीट आहे सर दुसरं षटक संपलंय या ठिकाणी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शीलफाटा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक कंप्लीट आहे आम्ही दुसरं षटक कशा प्रकारे झालंय सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू पहिला चेंडू नो होता नो नंतर आपण पाहतात फ्री हिटच्या चेंडूवरती चौकार आला चौकारानंतर डॉट बॉल नंतर षटकारानंतर एक सिंगल आली सिंगल नंतर विकेट आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सुद्धा अगदी ऑन साइडला सिंगल पाहिली अशा प्रकारचा हा षटक राहिलाय षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं मैदानाच्या आत आणि या षटकात जवळजवळ 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज चिंटूनं नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच एका बाजूला आपण पाहणार आहात तो म्हणजेच श्री 11 नेरल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकता त्यांचा विपक्ष श्री 11 मोहाचीवाडी संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी असेल खरं तर रसायनी परिसरातील हा संघ आपण पाहणार आहात तो म्हणजेच न्यू गोल्डन पोसरी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे षटक क्रमांक 3 गोलंदाज जगन्नाथ पाटील यांना पाहतात पहिलाच बॉल खरं तर बॅटर पासून दूर होता ऑन साइडला फक्त दिशा दिली अलंद कापेटने बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या क्षेत्रात एकच धाव मिळेल भरपूर चांगली फिल्डिंग सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा 29 धावा फलकावरती षटक क्रमांक 3 आपण पाहतात खरं तर जगन पाटील यांना शॉट ऑफ लेंथ उडवलाय ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन बॉल चालला सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा पलीकडे काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय षटकार मिळते नूरच्या बॅट मधनं
आपण दुसरा षटकार पाहिला आणि या ठिकाणी लगातारचा हा दुसरा षटकार म्हणजेच आतापर्यंत नूरच्या या इनिंगचा हा तिसरा दमदार स्ट्रोक रॉकेट शॉट होता आणि हा देखील चेंडू सीमा पार 6 धावा षटकार. आपण पाहतात प्रत्येक गोलंदाजांवरती सध्या तरी आक्रमण करत असताना शिलपाटा हा संघ अप्रतिम बॅटिंग लाईनअप. आताचा हा चेंडू बॅटर पासून दूर होता. खरं तर याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे प्रत्येक गोलंदाजाला, कारण की या चेंडूंवरती खूप कमी धाबा येतात. अगदी सातत्याने वाईड लाईनची जी आहे खरं तर त्याच लाईनवरती गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. आता मात्र मी म्हणेन गोलंदाज जगन पाटील यांना टप्पा मिळाला असेल. ओव्हर पिच बॉल फटका भरपूर चांगला आहे. जेवढी जास्त उंची आहे तेवढंच जास्त अंतर. चेंडू होतय सीमारेषा बाहेर छूम अंतर षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे अशफाकभाई पटेल साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीला नासिरभाई बुबेरे आपलंही मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं या गोरेगाव चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅट पासून दूर ठेवला. खरं तर जेव्हा जेव्हा जगन्नाथ पाटील यांनी बॅट्समन पासून दूर चेंडू ठेवले त्या चेंडूवरती कमी धाबा आल्या आणि मी मागाशी म्हटलं या लाईन वरती गोलंदाजी करणं महत्वाचं आहे आणि तेच चेंडू पाहायला मिळाले. शर्मा जी आपको गेट पे रुकना है. रॉयल एंट्री है. गेट आपण ओपन करण्यासाठी शर्मा जी आपणास विनंती आपण गेट वरती थांबा. थोड्या वेळामध्ये आपण रॉयल एंट्री करणार आहोत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिलफाटा संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा. तर चला या ठिकाणी विनंती असेल आपण भूमी 11 मंडळ संघाला विनंती करू आपण जास्त टीम मीटिंग करू नका. लगेचच सामन्यांना सुरुवात करायची आहे. चेक. शहबाज काका बुबेरे आपण कुठे असेल तर आपण मंचाकडे या. शहबाज काका आपल्यास विनंती आपण मंचाकडे या. अशफाकभाई पटेल साहेब आणि नासिरभाई बुबेरे यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर स्क्रीनवरती आपण पाहतात नुकतंच काही क्षणाआधी आपण पाहतात सुखदेव काका म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं होतं. खरं तर या स्पर्धेत ते नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खरं तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर नक्कीच साहेबाज चाचा यांच्यासाठी ही नक्कीच सप्रम भेट त्यांनी दिली आहे. खरं तर जे वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई गाव यांच्या माध्यमातून नक्कीच साहेबाज चाचा बुबेरे यांना ही ट्रॉफी मात्र दिली आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर फहीम. गेम ऑन. शेवटचे षटक भैरवीचं हे षटक. पहिलाच बॉल मी तर म्हणेन गोलंदाज दिशापासून भरकटलाय की काय आता या ठिकाणी पाहिलं जाईल. यास पंचांचा इशारा आलाय. बाईच्या स्वरूपात ही एकदा मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती खरं तर आपण पाहू शकतो युवा मंच खोपोली. खरं तर अशफाकभाई पटेल यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीला नासिरभाई बुबेरे यांना विनंती आपण या. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्याच बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल यस पंच. त्याचबरोबर शीश सोंडे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस पंच डिसिजन आपला काय असेल. यस बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 48 धावा. बॅटिंग करणाऱ्या संघांना विनंती असेल जर का तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर आपण लगेचच पंचांना देखील तुम्ही इशारा करू शकता. रिव्ह्यू साठी देखील तुम्हाला वेळ असतो. तो वेळ निघून गेल्यानंतर कुठल्याच खेळाडूला रिव्ह्यू मिळणार नाहीये. गेम ऑन. ओव्हर पिच बॉल होता. लॉप करण्याचा प्रयत्न. खरं तर बॅट्समनच्या अगदी समोर हा चेंडू होता. अगदी ब्लँक स्ट्रोक खेळले असते तरी देखील चांगला फटका आला असता. परंतु या ठिकाणी वेगवान चेंडू होता आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल.
या षटकात फहीमला कमबॅक करायचा आहे. अगदी ज्या प्रकारच्या धावा आल्यात परंतु तदनंतर या षटकात कमबॅक करायचा आहे फहीमला. फुल लेंथ ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि बॉल चला सरळ फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून डीप मध्ये सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा नो बॉल नो वरती आलेला हा चौकार. पंच आता खुलतोय पुन्हा एकदा शिलफाटा टीम साठी. अगदी सध्या तरी नूर मैदानाच्या आत आता अटॅकिंग मूड मध्ये पाहतात. त्यांचा बॅट मधनं हा चौकार आलाय. पंचांचा इशारा पण पाहतात. फ्री हिटचा हा चेंडू आणि आता फ्री हिटच्या चेंडूवरती सध्या तरी पुन्हा एकदा नूरला मी तर म्हणेन सुवर्ण संधी मिळाली. ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी, डोळे झाकून खेळण्याची संधी मात्र चालून आली आहे. शॉर्ट ऑफ बॉल बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय. अगदी 20 मध्ये बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अगदी खेळाडू चेंडूवरती आले वाकले उचलल्याने त्यानंतर फेकलं. तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शनमध्ये पाहायला मिळाल्या. डीप मधनं चांगली फिल्डिंगचा नजारा या चेंडूवरती पाहायला मिळतोय. सिंगल धाव आली. सिंगलच्या मदतीनं तब्बल 54 धावा. फुल टॉस बॉल बॅटच्या रेडार मध्ये. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन होती परंतु लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी टीपला जातोय झेल. इथनं परतावं लागेल. फलंदाज आपण पाहतात खरं तर अक्षयला मैदानाच्या बाहेर. कॅप्टन आपण टॉस साठी या. न्यू गोल्डन पोस्त्री विरोधात श्री 11 मोहाची वाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. प्रमुखजी खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आधी या. त्यानंतर मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करू. यायचं आपण विनंती आहे. दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचा. शेवटच्या षटकामध्ये फहीम सध्या तरी कमबॅक करतोय. 4 बॉल त्यांना फेकले. 4 बॉल फेकताना जवळ मी तर म्हणेन फक्त 6 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये नो प्लस 4 देखील आहेत. म्हणजेच कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज फहीमनं. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज रिहान. 7 बुबेरे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं अरबाजी बुबेरे यांचं आगमन झालंय. त्यांचं भरपूरपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर प्रभूजी खंडागळे साहेब आपल्या मंचावरती आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. भावी नगरसेवक वांगणी हेच खरं तर आमचे 7 बुबेरे नक्कीच 4 तारखेला त्यांचा दौरा आहे. युकेला ते नक्की 4 तारखेला रवाना होणार आहेत. त्यामुळे त्यांना देखील आपण हॅपी जर्नी बोलूया या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. ऑन साईडला बळवलाय. डीप मध्ये सदस्य उपस्थित दरम्यान 2 धाबा 1 पडाचा प्रयत्न फसला आणि अखेर बॅटरला परतावं लागेल माघारी. चला कॅप्टन आलेत. मनीष आलेत. मनीष तात्री या पण. त्याचबरोबर गुग्गू रोशन आढाव हे देखील आता जोडले गेले. चला टॉस आपण करू. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. तर पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिलफाटा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती जवळ तब्बल 55 धावा बनल्या गेल्यात आणि 56 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम भूमी 11 मांडा या टीमच्या विरोधामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. एका बाजूला न्यू गोल्डन पोस्त्री. चला शर्माजी आपण गेट ओपन करा. शर्माजी आपण गेट ओपन करा. एका बाजूला न्यू गोल्डन पोस्त्री त्यांच्या विरोधात श्री 11 मोहाची वाडी. एका बाजूला रोशन आढाव तर दुसऱ्या बाजूला मनीष तात्री. टेल आलाय थांबायचा. खंडागळे साहेब आपण स्थानापन्न व्हा. गुगू टॉस जिंकलाय. निर्णय काढवायचा. फिल्डिंग करू आम्ही. समोरचा संघ पोस्त्री संघ आहे. खरं तर तुम्ही दोन्ही एका बाजूला आपण पाहिलं तर पोस्त्री संघ असेल तदनंतर दुसऱ्या बाजूला मोहाची वाडी. नेहमीच चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु या सीझन मध्ये आधी भेट झाली होती. तर
ओके, थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनचा आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर 4 रात्रीमध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आमचे शिवाजी कथोरे साहेब यांचं इथे मात्र आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 रात्री और टू यू महेश जी धुळे सर, धन्यवाद. तर पहिल्या सत्रामध्ये 56 बनल्या गेल्या आणि 57 टार्गेट या ठिकाणी आहे. सेकंड इनिंग मध्ये भूमी 11 मांडा या टीमच्या विरोधात 24 बॉल आणि 57 धाबांसंख्येचा टार्गेट. मात्र हे कशा प्रकारे चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल हे ऐकवण्यासाठी आपण पुन्हा मायक्रोफोन वरती करूयात परिवर्तन आणि ऐकूयात सेकंड इनिंग मध्ये एक नवीन आवाज. खरं तर आमचे साथी समालोचक तुषार शिंदे सरांचा सुमधुर आणि सुंदर गोड आवाज. थँक्यू सो मच डीजे. सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतोय बदलापूरचे नामांकित उद्योजक आदरणीय शिवाजी शेठ कथोरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपण करू. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. या ठिकाणी आपण पाहतो नुकताच मंचावरती त्याच्या अगोदर ज्यांचं आगमन झालंय ते अशफाकभाई पटेल युवा मंच खोपोली यांचे मनपूर्वक स्वागत करू आपण. त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा या अगोदरच्या 4 रात्रीमध्ये देण्यात आल्या. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव या स्पर्धेला आणि आज खऱ्या अर्थाने अशफाकभाई पटेल यांनी सांगितले की मी जेव्हा गोरेगावच्या मैदानावरती येईन तेव्हा शेवटपर्यंत या स्पर्धेशी जोडलो जाईल. या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि द्वितीय सत्राला होईल सुरुवात. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून तुषारजी शिंदे यांचा आवाज. तो सन्माननीय अदनानजी मुंडे साहेब या ठिकाणी वावोलीचे आहेत. सलग 5 रात्रीमध्ये ते आमच्या समवेत जॉईंट असतात. अगदी आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं नितांत क्रिकेटवरती प्रेम पाहायला मिळतं आणि समस्त गोरेगाव करांवरती प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहतोय आणि जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. फलंदाजाने केले तिथे सफलता मिळणार नाही. फुटवर्क नव्हतं, पदलालित्य नव्हतं. डॉट बॉल. धन्यवाद मॅडी सर, राहुल सर आणि धन्यवाद प्रसादजी सवारे ज्यांचा आवाज खेळाच्या अगोदर सत्रामध्ये आपण ऐकलात. पहिला बॉल डॉटला इरफान आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अप्रतिम बॉल. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला पाठीमागच्या बॉलचा. डॉट बॉल.
बॅक टू बॅक 2 बॉल डॉट, 2 consecutive डॉट डिलिव्हरीज इन अ रो. 57 धावेंचं लक्ष आहे. 2 बॉल लगातार डॉट टाकले. चांगली सुरुवात गोलंदाज इरफान यांनी केली आहे. ऑस्टनच्या बाहेर गोलंदाज इरफान बॉलिंग ट्रॅक वरती. 57 धावेंचं लक्ष आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस इथे आपण पाहिलं बॉलर बॅक ड्राईव्ह संधी होती तिथे कॉट अँड बोल्डची, परंतु कठीण हा असेल फॉलोअर थ्रो मध्ये. इतका लो कॅच पकडणं खूप डिफिकल्ट आहे. ते सांगतायत कशा रीतीनं बॉल किती वेगानं आला होता. आणखी एक बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी चांगली सुरुवात केली आहे इरफान यांनी. बातचीत सातत्याने तिथे सुरू आहे इरफान यांच्या सोबत. 3 बॉल लगातार डॉट टाकलेत. कमालीची सुरुवात आहे. धावांची कोंडी फोडावी लागेल मांडा संघाला. यावेळेस आपण पाहिलं अर्ध्या पिच वरती हा बॉल होता आणि त्याला फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे. धावांची कोंडी फोडणारा 4 चौकार. काउंटडाऊनला सुरुवात केली आहे. पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून आला. धावांची कोंडी फोडणारा 4 होता. 4 धावा धावफलकावरती. 57 धावेंचं लक्ष आहे आणि सी बॉल हिट बॉल वाला क्रिकेट दोन्ही फलंदाजांना मैदानावरती खेळावं लागेल. आक्रमण करावं लागेल. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला हवेमध्ये बॉल आहे आणि 4 धावेंकरता जाईल चौकार. पाठीमागच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं शॉर्ट आर्म जॅकचा फटका. या बॉलवरती देखील पुल केलं होतं बॉलला शॉर्ट आर्म जॅक आणि चौकार तिथे वसूल केलाय. केतन यांनी 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक बाउंड्री झालेत. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजी इरफान. पुढचा बॉल फुल टॉस होता. पॅड वरती रॅप झालाय. अपील देखील पंचांकडे जोरदार आहे. 1 धाव इथे पूर्ण होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 18 बॉल आणि 48 धावेंची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम मीटिंग करू नका विनंती आहे. थोडस स्पीडअप करा. सिलपाटा संघ आपल्याला विनंती आहे. मॅचचं मोमेंटम ब्रेक होईल. जर 11 खेळाडू प्रत्येक षटकानंतर एकत्र आले तर ती गोष्ट अमान्य असेल. विनंती आहे थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम मॅचचं मोमेंटम आपण ब्रेक करू नका ही विनंती आहे. 18 बॉल 48 धावेंची आवश्यकता आहे आणि इथून संघर्ष करावा लागेल. असं म्हणतात ना कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हरा वही है जो लढा नाही. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. भूमी 11 मांडा अर्थात आपण पाहतोय जगन्नाथ पाटील यांचा संघ मैदानावरती खेळतोय. गजानन डेव्हलपर्स आणि त्याचे सर्व जगन्नाथ पाटील त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ मैदानावरती उतरलाय. भूमी 11 मांडा टेनिस क्रिकेट विश्वावरती आपल्या नावाची एक वेगळी छाप वेगळा ठसा ज्या व्यक्तिमत्वाने उमटवला त्यांचं नाव सन्माननीय जगन्नाथ पाटील आणि त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. चेक आपण करूयात. पंच फक्त 1 मिनिट. करेक्शन आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय. नुकताच ज्यांनी या स्पर्धेला भेट देण्यासाठी हजेरी लावलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बदलापूर गावातील अर्थातच बदलापूर शहरातील नामांकित उद्योजक
आदरणीय शिवाजी शेठ कथोरे साहेबांचा आपण सन्मान करू. आमदार कथोरे साहेबांचे विश्वासू सहकारी आहेत, त्यांना विनंती राहील आपण यायचे. शिवाजी शेठ कथोरे, मी बाबू शेठ शहबाज बोबरे यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण ऐराबाई आपण सुद्धा या, अक्रमबाई सर्वांच्या वतीनं हा सन्मान होणार आहे. 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 18 बॉल 47 धावा. सन्मान या ठिकाणी होतोय. मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी शेठ कथोरे यांचा. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाज बोबेरे असतील, आरम बोबेरे असतील, अराफबाई, अझर बोबेरे यांना तुम्ही पाहतात, अखिलबाई असतील, अक्रमबाई असतील, बाबू शेठ असतील, सर्वांच्या वतीने हा विशेष सन्मान या ठिकाणी होतो. आणि हे प्रेम आहे गोरेगावकरांचं. या ठिकाणी आपण पाहतोय नरेशजी मुणे साहेब उपस्थित आहेत. नरेशजी मुणे यांना विनंती राहील आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार केला जाईल, जे न्यू गोल्डन पोसरी संघाचे पुरस्कर्ते आहेत. या आपण मुने साहेब आपला सन्मान केला जाईल. नय्यर भाई बोबेरे यांना विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. ज्यांच्या वतीनं आपण पाहतोय संपूर्ण 5 रात्रीची परमिशन आम्हाला या ठिकाणी ग्रामीण पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे. आणि त्यासाठी आपण पाहतोय सातत्याने पाठपुरावा करणारा हे व्यक्तिमत्व आहे नय्यर भाई आणि असिर भाई. ही जोडी असते सातत्याने, परंतु नय्यर भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. चला आपण मॅचच्या दिशेने जाऊ. आणि 18 बॉल 47 धावांची गरज आहे. मॅच ऑन नाउ. बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. धावा धावपलकावरती 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती 17 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. खेतन भाकरी फिरवत आहेत मैदानावरती. षटकार ठोकलाय. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नहीं. संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. षटकारानंतर 1 धाव प्राप्त केली. 16 धावा धावपलकावरती. बॉलच्या मेरिट वरती खेळावं लागेल हे माहिती आहे. मुनावर बॉलिंग ट्रॅक वरती. केतन आणि नौशाद ही जोडी मैदानावरती आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ क्लोज मामला आहे आणि हा मामला संगीन आहे. फलंदाजाने वॉक केलाय. रन आउट, विकेट. सातत्याने या खेळपट्टीची मरम्मत करणारे आमचे शहबाज चाचा आणि त्यांना सातत्याने ज्यांची मोलाची साथ लागते ते आमचे जयवंत शीत कासगाववाडीचे आणि तातू शीत विष्णू यांना विनंती राहील आपण सुद्धा मंचावरती यायचे. जे मात्र आमचे पिच क्युरेटर आहेत आपण त्यांना सुद्धा विनंती करू की आपण या. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण खेळपट्टी मातीची बनवणं सोपं नाहीये मित्रांनो. कारण तिला 5 दिवस 5 रात्रीमध्ये टिकवणं अत्यंत दर्जेदार या ठिकाणी आपण पाहतो मेहनत घेण्यात आली आहे. उमर 11 गोरेगाव असतील, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ गोरेगाव शहबाजच्या दिवस रात्र आपण पाहतो या क्रीडानगरीची देखभाल करत असतात. कारण क्रीडांगण स्वतःच्या मालकीचं आहे. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावचं आपण पाहतो आणि ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये या ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
तर लास्ट ओव्हर मध्ये 9 धावा आल्या होत्या. मी कसं सांगतो हे सांगतो, ओव्हरचं एक्सप्लेन सांगतो. मॅच 1 मिनिट थांबवायची, लेग बायची 1 धाव आली, त्यानंतर नो बॉल प्लस 4 आल्या, एकूण 5, त्यानंतर 1 धाव आली 6, लेग बायची 1 धाव आली 7, 1 रन प्लस रनआउट 8. जयवंशीत यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. जयवंशीत, तातुशीत आणि विष्णू यांना विनंती आपण मंचावरती यायचे. या ठिकाणी आपण पाहतो या 4 बंधूंच्या मालकीचे क्रीडांगण आहे. अर्थातच आमच्या त्यांच्या वतीने या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मॅच कंटिन्यू करायची आहे. हो, यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक सज्ज डीप मध्ये उपस्थित आहेत. मिळेल सिंगल धाव. शहबाज चाचा बुबेरे असतील, अखिलबाई बुबेरे, कैसरबाई बुबेरे, फैसलबाई बुबेरे यांच्या वतीनं त्या ठिकाणी आपण पाहतो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तुम्हा सर्वांचे आवडीचे बाळा मामा यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळत आहेत 4. आपण पाहतोय 18 बॉल 47 धावांचं इक्वेशन असताना तिथून मॅच पुढे चालली आहे. भूमी 11 मांडा संघ आपण पाहतोय. जगन्नाथ पाटील जे मात्र संघाचे पुरस्कर्ते असतात आपण पाहतोय, सातत्याने त्यांच्या कन्याच्या नावाने संघ खेळत असतो. या दरम्यान आदरणीय बदलापूरचे नामांकित उद्योजक शिवाजी शेठ कथोरे यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला डोनेट करण्यात आले आर्थिक स्वरूपात. या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया पुढे एकदा तुषार शिंदे यांचा आवाज. पुढचा बॉल यावेळेस उंच जास्त गेलाय, लांबी कमी आहे आणि इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. सेल टिपला जाईल. अंतिम बॉल वरती आली सफलता. फलंदाज बाद. एकवीस धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धक्के एकाच षटकामध्ये दिलेत मुनावर यांनी. भूमी 11 मांडा संघाला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. चिंटू मैदानावरती दाखल झालेत. अशोक आणि चिंटू ही जोडी मैदानावरती आणि त्या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी आहे. 21 धावा केवळ धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 36 धाब्यांची आवश्यकता इथे असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट 18 वरती पोहोचले. 12 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता आहे आणि मैदानावरती अशोक डेंडा आणि चिंटू हे 2 नवीन फलंदाज आहे. मैदानावरती स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. असं म्हणतात ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, मैदानावरती घाम गाळावा लागेल आणि त्याखेरीज पर्याय नाहीये. शांततेचा काळ आहे असं म्हणतात ना, शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. हा काळ शांततेचा आहे आणि या काळामध्ये तुम्हाला जास्त मेहनत मैदानावरती करावी लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. संघर्ष ऑन आहे. 12 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता. खालीद बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड अवांतर धाव मिळेल आणि आता 35 धाव्यांची आवश्यकता. टार्गेट 57 ऍज इट इज असेल. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या ऍज पर काउंटिंग. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. इथे मात्र चपराक लगावली अशोक डिंडाने. धावा मिळतील 4. हा असेल चौकार.
ट्रान्सफर केलं आणि तदनंतर स्क्वेअर कटचा फटका 4 धावा ऑन दी अप ऑन दी राईज हा फटका खेळले होते अशोक डिंटा बॅकफुटवरून चौकार वसूल केलाय 26 धावा धावफलकावरती 26 लॉस ऑफ द 2 विकेट बॉल शिल्लक आहेत 11 बॉल आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे 11 बॉल 31 धावा खालीद बॉलिंग ट्रॅक वरती शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटचं आतलं एज लागलंय शॉट फाईनल क्षेत्रामध्ये थोडस फंबल आणि 1 धाव होईल मुकम्मल इथून मात्र सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील मोठ्या फटक्यांच्या साह्याने धावफलकाला पुढे न्यावं लागेल 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता भूमी 11 मांडा इथून मात्र संघर्ष करावा लागेल असं म्हणतात ना मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरम बनाना सीख लो संघर्ष करावा लागले या मॅच मध्ये ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये घेतलाय क्षेत्ररक्षक होते परंतु बनलेत फक्त दर्शक इट्स मॅक्सिमम षटकार वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आक्रमण हात किती वेगाने चालले चिंटूंचे फोर आर्म आपण पाहिलं रिस्ट वेगाने फिरलं 3 बॉल मध्ये 12 धावींची भागीदारी पाहायला मिळते 2 षटकार फुलटॉस बॉल लॉंग ऑफ रिचनला लॉफ्ट केलाय आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकच धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल फुलटॉस होता कुठेही पाठवू शकले असते 34 धावा धावफलकावरती 8 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे लक्ष अजून देखील मोठं आहे मॅच मध्ये संघर्ष आहे परंतु या मॅच मध्ये मजा येईल 8 बॉल 23 धावा हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या षटकामधले खालीद यांचे अशोक ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल होतोय खूप वेगाने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिळेल केवळ एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 35 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल मध्ये 14 धावेंची ही महत्वपूर्ण भागीदारी केतन आऊट झाल्यावरती झाली आहे 14 धावा या षटकामध्ये आल्यात अंतिम बॉल खूप महत्वाचा यावरती जर मोठा फटका आला तर इथून मॅच डिफाईन देखील होऊ शकते 7 बॉल 22 धावेंची आवश्यकता आहे ज्यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय पॉइंट आणि गलीच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत बॉल गाठेल तडक सीमारेषा धावा मिळतील 4 फ्रेंच ट्रॉफी चौकार टीम मीटिंग थोडीशी कमी करा खेळाडूंना विनंती आहे थोडीशी घाई करा पंच देखील त्या सूचना आपल्याला देत आहेत जहां हर सर झुक जाए जहां हर सर झुक जाए वही मंदिर मस्जिद है जहां हर नदी समा जाए वही समंदर है जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है जो जितेगा वही सिकंदर इथून जिंकणार कोण हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये 6 बॉल आणि 18 धावेंची अजूनही आवश्यकता आहे सहा बॉल आणि 18 धावेंची अजूनही आवश्यकता आहे चेक 2 मिनिटं पंच सामना थांबवायचे कारण मान्यवर या ठिकाणाहून रजा घेत आहेत शिवाजी शेठ कथोरे यांचा मनपूर्वक आभार आपला बहुमूल्य वेळ आम्हाला आपण दिल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि उमर 11 गोरेगाव यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं
माझे गेट आपण ओपन करायची विनंती आहे. शर्माजी गेट ओपन करा, आपल्याला विनंती आहे. चला, काही पाहुणे मंडळी या स्पर्धेमधून रजा देखील घेत आहेत. 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 धावा अशी कामगिरी खूप वेळा केली आहे. फलंदाज अशोक येडे मैदानावरती, चिंटू देखील मैदानावरती. 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक. 6 बॉल 18 धावा, 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर वरती निर्णय इथे देण्यात येणार आहे. 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 धावा. अशोक येडे, गुफरान गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल 18 धावा. अशोक येडे आपण पाहतो स्ट्राईक इन वरती. पहिला बॉल टेड आलाय. 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. ब्रेक कुणाच्या पत्त्यावरती पडेल, थोडासा ब्रेक आपण पाहायला मध्ये. 3 षटक पूर्ण झाल्यावरती 6 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात आपण पाहतोय. येस, बदल तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी जो क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला होता त्याला आता आपण पाहतोय अगदी गली रिजन मध्ये आणले. थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट शॉट फाईन लेग, बाकी सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते, झेल ड्रॉप झालाय. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि इथे 2 धावा जीवनदान मिळालंय अशोक येडे यांना. 2 धावा इथे अर्जित झाल्यात. 5 बॉल शिल्लक आहेत. 16 धावेंची अजूनही आवश्यकता. 5 बॉल 16 धावा. अशोक येडे मैदानावरती, त्यांच्या जोडीने चिंटू. गोलंदाजी ट्रॅक वरती गुफरान. एखादा डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, परंतु एखादा मोठा फटका इथून विजयाच्या दिशेने घेऊन जाईल भूमी 11 मांडा संघाला. इथून पाहायचंय कोणता संघ कोणावरती भारी पडतोय. 5 बॉल आणि आता आवश्यकता आहे 16 धावेंची. 5 बॉल 16. यावेळेस आक्रमण तर केलंय. बॉल किती दूर जाईल पाहायचंय आणि हा बॉल खूप दूरवरती गेलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. अशोक येडे यांच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. नमक छिड़कना क्या होता है ये आपने देखा होगा, परंतु टीम मीटिंग तुम्ही करताय आणि त्याने मॅचचं स्पीड कमी होत आहे. शिलपाटा संघ मोमेंटम ब्रेक होतं मॅचचं. विनंती आहे थोडीशी घाई करा. 4 बॉल 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. मॅचचं स्पीड कमी करू नका ही विनंती आहे. 4 बॉल 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. गेम फेर व्हायला पाहिजे. 4 बॉल आणि 10 धावा. 47 लॉस ऑफ द 2 विकेट. अशोक येडे आपण पाहतोय मैदानावरती. अशोक डिंडा या नावाने प्रचलित असणारा खेळाडू आणि 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. जीवनदान तर मिळालं होतं, परंतु तो कॅच होता की मग मॅच होती हा प्रश्न अनुत्तरित आहे. डेड बॉल. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. गुफरान गोलंदाजी ट्रॅक वरती. 4 बॉल 10 धावा. चर्चा सुरू आहे कोणता संघ विजय होईल. हाय व्होल्टेज मॅच. 4 बॉल 10 धावा. क्रुशियल मोमेंटला मॅच आहे. 4 बॉल 10 धावा. डेड बॉल. तिथे पंच जरूर चर्चा करतील. यावेळेस चर्चा केली आहे पंचांनी. गोलंदाजासोबत चर्चा जरूर करतायत पंच, कारण मॅच अगोदर देखील थांबले होते आणि चर्चा करणं स्वाभाविक आहे. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. टाइमाचं लिमिटेशन्स. 4 बॉल 10 धावा. अशोक येडे चिंटू मैदानावरती. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजावरती दबाव आहे.
अँगल बदललाय आणि एक चांगला बॉल. 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता. राईट आर्म त्यावेळेस आपण पाहिलं गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट आले. अँगल बदलला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि लेंथ वरून हा बॉल अतिरिक्त उसळी घेतोय. चांगला बॉल. पुन्हा एकदा डेड बॉल. 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. चर्चा जरूर करतायत पंच गोलंदाजासोबत. चर्चा करतायत. इकडून आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच ते देखील चर्चा करतायत गोलंदाजासोबत. 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने उडवलाय, हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. क्या बात आहे अशोक डिंडा. कमालीचा हा फटका सरळ बाटने समोरच्या दिशेने आक्रमण. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका मॅक्सिमम. क्रिकेट मध्ये हाईट मॅटर करत नाही, तुमची फाईट मॅटर करते आणि फाईट इथे देत आहेत. झेल सुटला अशोक डिंडा यांचा आणि आता ते आपण पाहतोय जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतायत. 2 बॉल 4 धावा. माहित नाही कोण जिंकणार आहे, परंतु या मॅच मध्ये प्रेक्षकांना मजा आली आहे. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. चर्चा सुरू आहे कोण जिंकणार आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर वरती निर्णय दिला जाईल. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. अशोक डिंडा. चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्लोजिंग फिल्डर आणि किती लांब असला पाहिजे. फिरोज सर त्याच्यासोबत देखील चर्चा करतायत. लिप्स मोमेंट, तुम्ही काही बोलायचं नाही अशा ठिकाणी तुम्ही उभे आहेत. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. मॅचचं स्पीड कमी करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम करते. मॅचचं मोमेंटम त्यांना माहिती आहे आणि ते अलाउड एकदा असतं, दोनदा असतं. पंच तिथे कारवाई तुमच्यावरती करू शकतात. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता. बॅकफुटला गेले, स्क्वेअर करता फटका. अशोक डिंडा यांच्या बॅट मधून बॉल चालला पॉइंट रिजनला. मॅक्सिमम इथे आपण पाहतोय पॉइंट रिजनला हा षटकार आलाय. वाह क्या बात आहे. अफलातून फटका मारलाय आणि मॅच जिंकली आहे भूमी 11 मांडा संघाने.